नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा न्यायालयात किती मुख्य न्यायाधीश असतात? प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा न्यायालयात किती मुख्य न्यायाधीश असतात? ऑप्शन क्रमांक 4 एक हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्रश्न क्रमांक दुसरा, शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, रक्तातील लाल पेशीचे आयुष्य सरासरी किती दिवसाचे असते? प्रश्न क्रमांक तिसरा, रक्तातील लाल पेशीचे आयुष्य सरासरी किती दिवसाचे असते? ऑप्शन क्रमांक 3 120 दिवस हे रक्तातील लाल पेशीचे आयुष्य असते। प्रश्न क्रमांक चौथा, भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणते आहे? प्रश्न क्रमांक चौथा, भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे। प्रश्न क्रमांक पाचवा, बाबासाहेबांचा संविधान निर्मिती मागचा उद्देश काय होता? प्रश्न क्रमांक पाचवा, बाबासाहेबांचा संविधान निर्मिती मागचा मुख्य उद्देश काय होता? ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, म्हणजे समाजात क्रांती, जातीभेद नष्ट, अस्पृश्यता नष्ट हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 6वा, कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे स्थित आहे? प्रश्न क्रमांक 6वा, कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान स्थित आहे। प्रश्न क्रमांक 7वा, भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक 7वा, भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 तुर्भे या ठिकाणी भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा उभारण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 8वा, आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 8वा, आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 9वा, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्रश्न क्रमांक 9वा, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 स्टीफन हॉकिंग हे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 10वा, भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जातात? प्रश्न क्रमांक 10वा, भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 जयपूर हे शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 11वा, दिल्ली महानगरपालिकेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? प्रश्न क्रमांक 11वा, दिल्ली महानगरपालिकेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन क्रमांक 2 250 सदस्य दिल्ली महानगरपालिकेमध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 12वा, सूर्यमालेमधील सर्वात छोटा ग्रह कोणता आहे? प्रश्न क्रमांक 12वा, सूर्यमालेमध्ये सर्वात छोटा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 बुध ग्रह हे सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 13वा, डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॅश डॅश आहेत? प्रश्न क्रमांक 13वा, डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॅश डॅश आहेत? ऑप्शन क्रमांक 2 कृषी वैज्ञानिक डॉक्टर एम एस स्वामीनाथन आहेत। प्रश्न क्रमांक 14वा, खालीलपैकी नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 14वा, खालीलपैकी नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 आकरणरूपी असे खालीलपैकी नकारार्थी वाक्यांना म्हणतात। प्रश्न क्रमांक 15वा, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्यांची संख्या किती होती? प्रश्न क्रमांक 15वा, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्यांची संख्या किती होती? ऑप्शन क्रमांक 4 640 ही 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्यांची संख्या होती। प्रश्न क्रमांक 16वा,
कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? प्रश्न क्रमांक 16. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? ऑप्शन क्रमांक 3 करडई हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 17. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅश डॅशवर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 17. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅश डॅशवर अवलंबून असते. ऑप्शन क्रमांक 2 वस्तुमानावर हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 18. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 पॅरिस येथे वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय आहे. प्रश्न क्रमांक 19. भारत हा एक डॅश डॅश देश आहे. प्रश्न क्रमांक 19. भारत हा एक डॅश डॅश देश आहे. ऑप्शन क्रमांक 3 विकसनशील हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 20. रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली? प्रश्न क्रमांक 20. रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजना पहिल्यांदा सुरू झाली. प्रश्न क्रमांक 21. गॅट करारामध्ये 1947 साली प्रथम किती देश सहभागी झाले? प्रश्न क्रमांक 21. गॅट करारामध्ये 1947 साली प्रथम किती देश सहभागी झाले? ऑप्शन क्रमांक 3 43 हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीज ऊर्जा डॅश डॅश होते. ऑप्शन क्रमांक 1 वाढते. प्रश्न क्रमांक 23. 26 जानेवारी 2024 ला भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करेल? प्रश्न क्रमांक 23. 26 जानेवारी 2024 ला भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करेल? ऑप्शन क्रमांक 4 75वा हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 24. भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? प्रश्न क्रमांक 24. भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 25. डेसिबल हे डॅश डॅश मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 25. डेसिबल हे डॅश डॅश मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आवाज मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 26. देशात सर्वाधिक ई वाहने कोणत्या राज्यात आहेत? प्रश्न क्रमांक 26. देशात सर्वाधिक ई वाहने कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रात सर्वाधिक ई वाहने आहेत. प्रश्न क्रमांक 27. प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनलेले जाते? प्रश्न क्रमांक 27. प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवले जाते? प्रश्न क्रमांक 27. प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवले जाते? ऑप्शन क्रमांक 4 जिप्सम हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 28. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे नाव काय आहे? प्रश्न क्रमांक 28. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 JP नड्डा हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? प्रश्न क्रमांक 29. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? ऑप्शन क्रमांक 2 रबर या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही. प्रश्न क्रमांक 30. टाटा व सिंगापूर या दोन संयुक्त एअरलाइन्सची किती एअरलाइन्स भारतात आहेत? प्रश्न क्रमांक 30. टाटा व सिंगापूर या दोन एअरलाइन्सची कोणती एअरलाइन्स भारतात आहेत? ऑप्शन क्रमांक 3 विस्तारा हे आपले करेक्ट ऑप्शन आहे.